स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठीच माजी आमदार कुणाल पाटील भाजपामध्ये गेले, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी धुळ्यात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत केली आहे। कुणाच्याही जाण्याने पक्ष संपत नाही, थांबत नाही। काँग्रेस येणाऱ्या काळात पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून यश संपादन करेल, असा विश्वास सचिन सावंत यांनी यावेळी व्यक्त केला। आढावा बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 3 पिढ्यांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार कुणाल पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत नुकताच भाजपचे कमळ हाती धरला आहे। त्यामुळे काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत यांनी धुळ्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची काँग्रेस भवनाची आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे देखील स्पष्ट केलं आहे। तसेच सावंत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका देखील केली आहे। इतिहास सांगतो की राजाशिवाय सैन्य लढलं होतं आणि औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाही, स्वराज्य जिंकता आलं नाही, हे आपण पाहतोय। त्यामुळे ज्यांची गरज आहे ते सगळे आमच्या बरोबर आहेत आणि त्यातनंच पुढच्या कालावधीमध्ये सामान्यातलं सामान्य वर्गामधलं आलेलं नेतृत्व या मोठ्या दिग्गजांचा मोठ्या फरकानं पराभव करेल, कारण जनता आमच्या पाठीशी उभी राहील। ज्यावेळेला जनता ज्याच्या बरोबर असते तोच हिरो असतो, हे लक्षात घ्या, आणि ते सगळे हिरो आमच्या बाजूला असणार आहेत पुढच्या कालावधीमध्ये। त्यामुळे आज मी सांगून चाललेलो आहे की पुढच्या कालावधीमध्ये यांच्याकडे गेलेले सगळे ते विचार न घेता गेलेले आहेत, स्वतःचे साम्राज्य वाचवायला तिकडे गेलेले आहेत। आमच्याकडे विचारांनी समृद्ध असलेले लोक आहेत, त्यांच्यामधलाच एक कार्यकर्ता प्रत्येक मतदारसंघामध्ये उठेल आणि या सगळ्यांना धरणी दाखवेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पहिली गोष्ट अशी की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढावं अशीच आमची मानसिकता त्या ठिकाणी आहे, याच्यात काही शंका नाही। परंतु खऱ्या अर्थानं जर विचार जो आहे तो काँग्रेसचा विचार या महाराष्ट्रामध्येच नाही देशामध्येच असला पाहिजे, सर्वधर्म समभावाचा विचार असेल किंवा त्याचबरोबर ज्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा समतावादी विचार आहे, तो विचार महत्त्वाचा अधिक आहे। त्यामुळे त्या विचारांशी साधर्म्य जर कोण ठेवत असेल तर आमचं त्यांचं स्वागत आहे। परंतु त्यामध्ये काही जर अशा पद्धतीची काही घटना घडत असतील किंवा अशा पद्धतीची काही संघटना ज्यांचा विचार याशी साधर्म्य नसेल, त्यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी आमच्या मनामध्ये आक्षेप निश्चित असतील। यावेळी काँग्रेस पक्षात इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश देखील केला आहे। यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सचिन सावंत, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, माजी खासदार बाप्पू चौरे, भाई नगराळे, पितांबर महाले, साबीर शेख, मुझफ्फर हुसेन, रमेश श्रीखंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।